वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल स्टार्टर्स मध्ये क्रिस्पी प्रॉन्स ची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। क्रिस्पी प्रॉन्स बनवण्यासाठी आपण अर्धा किलो हे मोठ्या साइजचे प्रॉन्स घेतलेत। एकदम स्वच्छ क्लीन करून वगैरे घेतले आहेत। एक अंड वापरणार आहोत, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, नंतर अर्धा चमचा चाट मसाला, एक टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट, हाफ लेमन यूज करणार आहोत, हाफ चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ। नंतर ह्या प्रॉन्सला क्रिस्पीपणा येण्यासाठी कोट करण्याकरता हे तांदळाचं पीठ घेतलंय आणि बाउल भरून आपण हे ब्रेड क्रम्स यूज करणार आहोत। सर्वात आधी हे क्लीन केलेले प्रॉन्स एका बोलमध्ये आपण काढून घेणार आहोत। आता ह्याला आपण मॅरिनेट करायचं आहे। एक टेबलस्पून आलं लसूण मिरची पेस्ट घेतली आहे, हाफ लेमन यूज करणार आहोत, लाल मिरची पावडर, ही काश्मीरी मिरची पावडर आहे, हळद, गरम मसाला, मीठ, चाट मसाला। आता व्यवस्थित ह्या प्रॉन्सला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे। प्रॉन्सला व्यवस्थित आपण मॅरिनेट करून घेतलं। आता एक 10 मिनिटांसाठी आपण ह्याला सेट करण्याकरता ठेवूया। एका बाजूला आपण प्रॉन्स सेट होण्याकरता ठेवलेत। एक 5 ते 10 मिनिट ऑलरेडी झालेत। आता हे एक अंड हे जे आपण घेतलेलं ना, व्यवस्थित आपण हे अंड फेटून घेऊया। हे बघा, अंड पण व्यवस्थित आपण फेटून घेतलं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत। आता ही एक मॅरिनेट केलेली प्रॉन्स आपण घेणार आहोत। सर्वात आधी आपण तांदळाच्या पिठामध्ये ह्याला व्यवस्थित असं घोळून घ्यायची आहे। त्याच्यात घोळून झाली की अंड्यामध्ये डिप करायची आहे। अंड्यामध्ये त्याला कोट करून झालं की अंड व्यवस्थित काढून घ्यायचं आणि हे जे ब्रेड क्रम्स आपण घेतलेत ना, त्याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत। हा आपला नॉर्मल सँडविच बनवायचा ब्रेड आहे। हा फक्त मी मिक्सरला लावून घेतलाय। हे बघा, असं ह्याला कोट करून एका बाजूला ठेवूया। अशाच पद्धतीने सर्व प्रॉन्स आपण एक एक करून असेच कोट करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, एक एक करून सर्व हे प्रॉन्स आपले व्यवस्थित ब्रेड क्रम आणि अंड्यामध्ये कोट करून झालेत। आता लगेचच आपण हे फ्राय करायला घेणार आहोत। तेल पण छान गरम झाले, चेक करून घेऊया। थोडेसे ब्रेड क्रम्स टाकते। हे बघा, ब्रेड क्रम्स घातल्याबरोबर लगेचच ते वर येत आहेत। आता गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवणार आहोत आणि एक एक करून हे कोट केलेले प्रॉन्स तेलावर सोडायचे आहेत। प्रॉन्स तेलावर सोडले का आपण अर्ध्या ते 1 मिनिटासाठी असेच त्यांना मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत। लगेच हात लावायचे नाहीत, व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। अर्धा ते 1 मिनिट झाले। आता एक एक करून हे प्रॉन्स आपण पलटी करून घेऊया। हे बघा, किती सुंदर असा रंग येतोय त्याला। आता हे सर्व प्रॉन्स मी पलटून घेते।
सर्व प्रॉन्स आपले पलटून झालेत। आता मागची बाजू पण आपल्याला अशीच व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता उलटपालट करून व्यवस्थित हे प्रॉन्स आपले फ्राय करून झालेत। आता हे सर्व प्रॉन्स आपण काढून घेणार आहोत। लक्षात ठेवा मीडियम टू हाय फ्लेमवरच हे तळून घ्यायचे आहेत, तरच छान क्रिस्पी होतात। पूर्ण तेल ह्याचं आपण निथळून घेऊया आणि ह्या स्टेनरमध्ये मी काढून घेते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल। किती छान गोल्डन कलर आलाय आणि किती क्रिस्पी झालेत हे आपले प्रॉन्स। आता उरलेले प्रॉन्स देखील मी असेच फ्राय करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ही सेकंड बॅच पण आपली जवळपास फ्राय होत आली आहे। आता ही फर्स्ट बॅच आपण जी फ्राय केलेली ना, हे बघा ह्या प्लेटमध्ये काढून घेते। आवाजावरनच तुम्हाला कळेल का किती क्रिस्पी असे हे प्रॉन्स झाले आहेत। आता हे पॅन मधले प्रॉन्स आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून हे सर्व प्रॉन्स आपण काढून घेतले आहेत। आता हे तयार झालेले प्रॉन्स थोडे गार झाले का आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। सुंदर असे तयार झालेले हे आपले क्रिस्पी प्रॉन्स आपण ह्या शेजवान चटणी सोबत सर्व करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान अशी लेयर आली आहे त्याच्यावर आणि एकदम क्रिस्पी असे हे झालेत। तुम्हाला पण जर मी बनवलेले हे क्रिस्पी प्रॉन्सची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे प्रॉन्स घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे प्रॉन्स कसे झालेत ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या प्रॉन्सचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।